डबल मर्डर सॉन्गचा 10 तासात उळाळा. तळोजा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी. नवी मुंबईत धक्कादायक डबल मर्डर प्रकरणाचा अवघ्या 10 तासात छडा लावत मोठी कामगिरी करत नवी मुंबई पोलीस अंतर्गत तळोजा पोलीस स्टेशनने आरोपीला गजाआड केले आहे. घटना तळोजा MIDC परिसरातील IGPL कंपनीसमोरील रस्त्यावर घडली. दिनांक 3 मार्च 2026 रोजी पोलिसांना एक सायकलस्वार मृत अवस्थेत आणि दुसरा मोटारसायकलस्वार गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. प्राथमिक तपासात अज्ञात व्यक्तीने लोखंडी पाईपने डोक्यात वार करून हल्ला केल्याचे समोर आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103(1) आणि 109 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी CCTV फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी तुहिन बिश्वरूप घोष याला अवघ्या 10 तासात ताब्यात घेतले. तपासात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून तो त्या परिसरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पैशांच्या अडचणीमुळे वैफल्यग्रस्त झालेल्या आरोपीने रागाच्या भरात लोखंडी पाईपने राजू बासुमतारी आणि साईनाथ भुऱ्या पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास प्रवीण भगत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई, संजय येणपुरे, पोलीस सहआयुक्त आणि प्रशांत मोहिते, पोलीस उपआयुक्त पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अँकर अँड लाईन. तळोजा पोलिसांच्या वेगवान तपासामुळे डबल मर्डर प्रकरणाचा छडा लागला असून शहरात पुन्हा एकदा पोलिसांच्या तत्परतेची झलक पाहायला मिळाली. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.